आता बघा हिचं काय गुरुचरित्राचं पारायण चालू आहे. ती आता सध्या पारायण करते. ही तिची बारकी बहीण. तिचं झालंय, तिने श्रीपादांचं पारायण केलंय. आणि ही तिची मावस बहीण, तिचं गुरुचरित्राचं पारायण. आणि मोठी बहीण आहे ती उठली आहे सध्या, चहा प्यायला गेली. सारिका देशमुख. हा, ते असे सगळे पारायणाला बसलेले आहेत. आम्ही गाणगापूरच्या संगमावरती पारायणाला बसलेलो आहोत. मस्त पारायण झालं. आज आमचा शेवटचा दिवस आहे. खूप गर्दी असते कायमस्वरूपी. पूर्ण भरलेलंच असतं. आता काही काही उठून चहाला गेले, कोणाचे झाले. आपल्याला पाहिजे तो आपण ग्रंथ लावू शकतो. 3 दिवसाचं पारायण किंवा 7 दिवसाचं पारायण करू शकतो. तुमच्या इच्छेवर आहे. 1 दिवसाचं पारायणही होऊ शकतं. इथं तुम्हाला वाटलं तर इथलाच एखादं पुस्तक घेऊन एखादा अध्याय वाचला इच्छेप्रमाणे. इच्छेप्रमाणे एखादा अध्याय वाचला तरी चालू शकतो. संगम आले बघा. संगम हाय, संगम आहे. आता सगळ्या बहिणी एकमेकींना आंघोळ घालणार आहे. घाल ग. तिघी जणीच होतो, दोघींनी 2 घेतले. निर्वाणे असा तर कुठला थांब बसूनच चांगलं येतोय व्हिडिओ. आडवा धर माझा. धर धरलाय बाई. थांबे गेलं माझं. हे बघा, स्वाती फराटे सगळ्यांना आंघोळ्या घालत आहेत. कुठे स्वाती फराटे? हा, दिसले. दबड्यांनी आंघोळ घातल्या. त्यांच्याकडे लोटे नव्हते. एक घातली का?
पाय नीट होऊ दे पुढच्या वर्षापर्यंत. वजन कमी होऊ दे. मित्रांनो, आता आपण आलो आहे गाणगापूर मध्ये विश्रांती कट्ट्याला. आम्ही 7 तीर्थ करणार आहे. या रिक्षाचं कसं आहे, तरताच येत नाही मला. आता मी पुढं बसते, तीर्थ बसतो आपले. ना आणते का पाणी आहे का तिथं? विश्रांती कट्टा, इथं विश्रांती घ्यायला यायची. आतमध्ये मी तरी कशाला पहिल्यांदाच आले. मी विश्रांती घ्यायला यायचे महाराज इथं. पादुका आहेत आतमध्ये. पादुका विश्रांती घेतात ना इथं. ही मधुकर कट्टा दिगंबरा. हा अंडा त्यात आहे माझा. झोपले होते, कशाला उठवलं? थांबले होते बाहेर. म्हणजे खडा व्हायचं नाही. गुरुदेव दत्त माऊली. अभी नहीं रे, सुबह नहीं तो होता है. सुबह कितने बजे है ना 7 बजे 7 बजे. हे बोलते थे सुबह कितने बजे? शिपिंग चार्जर है ना? तुम्हारे पास तो चलने का है ना? मेरे पास नहीं चल रहा. तीर्थला अष्टतीर्थला जायचा रस्ता आहे हा. रे रस्ता बरोबर नाही, सगळे माती उडती रस्त्यातनं. हे चालत काय येल आले का? ये आमचा कृष्णा, रिक्षावाला कृष्णा. मुखड़ा दिखाओ इधर, वो ब्लॉग बनाती है. चैनल का नाम क्या है? कराटे ब्लॉग. कराटे कराटे ब्लॉग. हा? फर्स्ट टाइम सुना है ऐसा बोल रहे. त्याच्या फोन मध्ये हे करून हा? काशीकुंड. हे काशीकुंड पाणी आहे का? पहिलं. मेन काशीकुंड कुठे? अबे बाबा, हे कोणसा काशीकुंड आहे? भागीरथी तीर्थ है. भागीरथी. भागीरथी तीर्थ. गॉगल नाही ना तुझ्याकडे? अगं तिला गॉगल द्या. मोडशील बाई. आधी भागीरथी तबा. तीर्थ आहे. झालीच पाहिजे. काय होते? मोठ्या बहिणी सांगत होते तर ऐकायचं नाही. तबा. जगा घालायचं. कधीतरी बहिणीचं ऐकावं लहानपणी. शेंडेला म्हणी हे राव बघा, जरा. एवढ्या वाचा, 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 एवढ्या एवढ्या सुंदर रस्त्यावर बघा बघा चप्पलीची बघा. इकडून रस्ता आहे, इकडून आहे का? पाठीमागल्या देवाच्या पहिलीच पाया पडून जेवढं पुण्य कमवतो तेवढं घालवतो.
हा देवा पाहिले वाचते. देवा काशी विश्वेश्वरा सुखात ठेव, आनंदात ठेव, सगळ्या बहिणींचं सगळं व्यवस्थित माझं व्यवस्थित कर. सगळ्या बहिणींचे पाय नीट चालू दे, सगळ्या बहिणींची बुद्धी नीट चालू दे देवा. काशी विश्वेश्वरा तेजूला बुद्धी दे, मला बुद्धी दे, माझ्या सगळ्या बहिणींना बुद्धी दे काशी विश्वेश्वरा. माझ्यावरच पण कोणीतरी पाय पडत जा रे देवा. बघा सांभाळ करा सगळ्यांचा. छोटच सगळ्यांच्या पाठीशी असेच उभे राहा. भागीरथ. अगं देवा एवढं पाय वाचला. वाचव देवा. साडे आपले किती पाय बांधले. त्या दिवशी मी पण निवत घेऊन गेलते, मला चप्पल नाही घालायला लावली. म्हणलं माधवगिरी द्यायची प्रसाद, चप्पल घालू नका. असले पाय भाजले. काय सांगायचे. हे कृष्णा की रिक्शा अभी दिखाती हूँ मैं आपको. इधर उसने तो अभी पहले चालू की ये रिक्शा. टमटम टमटम है टिमटम. क्या रे क्यों ये शान मारा है. बच्चे लाता पुणे की दुल्हन लाने का. कमेंट करो हाँ? किसको इधर पुणे की दुल्हन लाने का वो तो पहले ही बोली गए, मैं नहीं आती उधर. अगले साल आएंगे ना तो तेरी शादी होगी. यही ईश्वर चरणी प्रार्थना. अगं त्याचं लग्न ठरलंय मुंबईत. ठरलंय. काशी कुंड ला चाललेले. आपण घ्यायला पाणी पण नाही घेतलं. दुकानात एखादी बाटली तरी घ्या बिसलेरीची. पण नाही बरंच काम. अरे थोडाच रस्ता चांगला होता ग बाबळ. तरी आपण ताकद करायची शक्यतो होतं का. गेली का ग माझी. नाही जात कुठे ती. कौन जगह है. इधर से क्या है इधर. कुंड ना. काशी कुंड. पाणी आहे का उधर. पाणी आहे. प्यायचं पाणी नाही. तेच आवडे. काशी कुंड आहे. कुंड आहे ना कुंड. पाणी भरायला. आहे ना पायऱ्या. पायऱ्या येतो तिथं पण हात पाय धुवायला लागल की. हा नाही मग हा खोला असं. इथं पाणी हे बादली आहे बादली. इथं पाणी काढलेलं आहे की. नको त्यातलंच काढले घे. तक्ती मोकळी बादली घे. तक्ती मोकळी. चला बादली पायरीवर जायचं. अगं देवाला पाणी. देवाला नाही घालून देते कुलुपे देवाला. चल दुपारच्या वेळेस थोडं पाणी घालायचं. अगं ते पाय बसते. लय देव. बाई फरशा उतरता येतात. बाई नीट ये. बाई नको येऊ. नाही तर पाणी पाणी आणू. नको 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 नाही चालता येत. नको ये. नको नको नाही. चालता येणार नाही ना उतरता पण नाही येणार. हे काशी कुंड आहे बघा. महादेव इथं भक्तासाठी आलेले आहेत. काशी विश्वेश्वर. हा पाय जरा पाणी राहिलं. स्वामी समर्थ. बघायलाच पाणी लागलं. ढकलतं नाही लागलं. जर लावायचं का. बरं झालं बायडी नाही आली बाई. काय पायरे बघा कसल्या खतरनाक आहेत. मग बायडीला चढता आलाच नसतं पाय घसरते. भागीरथी तीर्थ. कुठे तिथं फोटोशूट चालले.
दिसणार नाही तर कुलूप लावले. छान पिंड आहे. देवा महादेवा. दिसते पांढरे असते सगळे. पिंपळाचं 2 झाड आहेत ना ग. औदुंबर आणि पिंपळ एकत्र आहेत. हे मंदिर. चल बाय बाय. हा कुंड में हा ये ना पाप विनाशिक तीर्थ. पाप विनाशक तीर्थ. हे देखो, हे बघा पाप विनाशक तीर्थ. पाणी आहे इकडं. पाप धुवायला लोकांचे. आंघोळ्या करायला पाणी नाही आणि इथं पाप धुवायला पाणी आहे ना ग पुरींना. पाप धुवायला पाणी आहे, आंघोळी करायला पाणी नाही, प्यायला पाणी नाही. चला, आपली काय पाप असन ती धुवून घ्या पटापटा. धुवून घे, धुवून. क्षमा नको मागू. धरण नाही, तीच नदी. नदीच आहे ग. पवायला इकडेच यायला पाहिजे होतं. पापनाशक नदी. मध्ये खोली लय पुढे जाऊ नका ग. खोले बाई ते लुंग. हिचं झाल्यासारखं टुनटुन उड्या मारण्याचं. बाई इकडून ये. खोल्या पाणी पुढे जाऊ नका लय. पापनाशक नदी. एवढंच पाणी राहिले नदीत. सकाळ सारखं पडायचं. कोपऱ्यावर उभी राहून पण दिसत नाही ना खालचं. श्रीपादा काय पाप केली असतील ते तू जाऊ दे. सासू सासऱ्यांना काय बोलले असेल ते निघून जाऊ दे. काढे दर का कुठे घे. ही तर लगेच वरती जाती. दर म्हणते पण माकड तोंडानेच. त्याच्यात वरड म्हणजे पायगुडे मग वरडत बसतील. छान 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 छान. मग तिथं मंदिर आहे. है ना. आता कसं तू इथंच राहा. नाही तर पहिलं कसं पाय असं व्हायला आता रिलॅक्स पण चालते. फक्त हा पाय ना असं टाका यायला पाहिजे. होईन होईन. नदी पशी फोटो पण नाही काढला आपण. अशी जाऊ अशी तुम्ही कशी काढता अशी पाय मला टाका यायला. फोटो काढ ग. फोटो नाही येत त्याच्या. नाही दिसतच नाही मला काय.
इकडं चांगलं सिमेंटचं बी दगडाच्या खाली कसं महाराज झोपलाय. आणि वनिता पाप धुवून काय काय पाप केलेली असेल ती लय धुतली. ताडी आली पाप धुवून. किती धुतली? लय होती. लय होती बाई. तू किती धुतली पाप वाड्या? तू तू एवढं कडा नको बाई थांबूस. वाड्या तू किती पाप धुतली? होती तेवढी सगळी. होय. ते म्हणली होती मंदिर कोटी तीर्थ. सगळं नदीचं पाणी आटले. इथं 5वं तीर्थ आहे. अजून 5, 6, 7, 8. हे आता येईन ते कुठलं तीर्थ? रुद्रपाबा. रुद्रपाबा नाही, पादा 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 रुद्रपादा. पादा रुद्रपादा. मला वाटलं नारंगी डोंगर. रुद्रपाद. वाटलं नारंगी दगडच आहे म्हणून इथं पादा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बुद्धे देवा गुरुदेव दत्ता देवा रुद्रपादा. देव दत्त महादेवा पांडुरंगा भगवंता. हे जवळ जवळच आहे. अरे चक्रेश्वर देव. चक्रेश्वर. चक्रेश्वर तीर्थ आहे हे. हे चांगलं मोठं तीर्थ आहे चक्रेश्वर. मी रोज बघते. दिसली स्पष्ट. नाही वडाच आहे वडाचं. ठेव माझ्या पोरांना सुखा समाधान ठेव. आत्मसात शक्ती युक्ती बुद्धी सगळं दे. बहिणींना पण दे म्हणा थोडं. बहिणींना शक्ती युक्ती बुद्धी सगळं मी आता पुढे जाणार आहे देवळा. ए महादेवा नंदी महाराजा. चक्रेश्वर. चक्रेश्वर तीर्थ. कुठे बघली? कुठे बॅटरी लाव. ए बॅटरी लाव ग ताई. दिसलं. बॅटरी लाव. मला नाही दिसायचं. हा दिसलं की. मला का दिसाना? ए लाव बॅटरी. मला नाही दिसत. आंधळीचे. अगं नाही दिसत. हा दिसलं की. मी खाली बघत होते. महादेवा कस रे. बघ बघ कसं चाललंय. आंधळी म्हणतात मला. हसतो अजून कुठं कुठं बाहेर जाऊन. तिकडं धरण नदीचं. चालत जायचं. कुठलं तीर्थ हे? मनमत. मनमत तीर्थ शेवटचं आहे ना? होय
शेवटचं आहे मन्नत पुरी होती का इथं? मन्नत तीर्थ मनमत तीर्थ आहे मनमत मनमत यांना मराठी शाळेत घाला सगळं आई शिकून आणा. मनमत अगं बाळाचं पाणी का गरम करायला घेतलंय? तिथं गरमच होणार आहे. मी गरम इथंच बसली. मनमत बाळा जगा स्वामींची सुंदर मूर्ती आहे बघ. भारी ना. चालू आहे का? स्वामींच्या शेजारी बसले सगळ्यांना काढायचं. माझा पण तू काढ. ए इकडे पाणी बघ किती आहे. स्वामींच्या पायावर डोकं ठेवत म्हणजे असं मान्य. है ना पानी है फ्रिज है ना एक बार गेट खोल दिया इसके लिए पानी है। ए पाणी नदीला जायचंय. नकोय ना मनमत ते. लांब आहे, खोल आहे तू. नाही हे चांगलं आहे ना तीर्थ. चल त्यांनी उगाच येडं म्हणून आणलंय का त्यांनी इथं? मनमत तीर्थ मग आवडी ये लास्ट तीर्थ है। लास्ट सकाळचे फोनवर म्हणतात गुरुदेव दत्त. नर्मदेला गेलते ते. पहिलं पाय देऊन यायचं का मग जाऊ वरती मंदिरात. अगं इकडे येऊन आपण हे केलं असतं ते परवडलं. काय आंघोळ्या हा मग काय आणि तिथं जाऊन फिरायचं असतं ना. माग कुणी पाय दिलं ना ए, पळते का तुला व्हिडिओ काढते? शादी हो गया पळते का व्हिडिओ काढते? लो लव मैरिज है उसका इसका लव मैरिज है देखो ये कृष्णा का लव मैरिज है अभी नहीं कट करने का वो मेरा चैनल डाल उसमें मोबाइल में मोबाइल में डाल उस मेरा चैनल का नाम लाइक कर, सब्सक्राइब कर उसको. कॉमेडी कॉमेडी होता है. मनमत तीर्थ हे इकडं नदीत पाणी चांगलं आहे डॅमच्या वरती आहे ना त्यामुळे पाणी चांगलं आहे इकडं. मन लागतंय ताई मारायचे का या वहिनीने अगोदर ड्रेसला घालायला लावले आंघोळच केले असते ना. माझा फोटो दिसतच नाही काय. दिसन तुला नाही दिसत काय म्हणते ते हा ये इकडे तुला हवेत उडावते म्हणाव. हाय का नाही. माझ्यापाशी ये तुला कसं हवेत उडवायचं ते मी दाखवते. काय ग वने तर ग तायडे गाणगापूरला का नाही पाणी? इथे एवढं पाणी आहे. डॅमच्या वरती आहे डॅम बघितलं की आता आपण. हा मग डॅमच्या वरती आहे ना हे चल 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 कडगंजीला जायचं आपल्याला. तिथं यायला पाहिजे ना आंघोळ्या करायला. तेजू पाय दुखत नाही का गं? ए? तुला सवय झाली पहिल्यापासून तुझं असलंच लट मग बघितलंय मी. हा. घाल किती माती. हे कोण मनमत तीर्थ मनमत संपलं.
चल गुडी गुडी चल चला ताई दादा एक व्हिडिओ काढ. स्वामी किती छान आहे. दादा एक व्हिडिओ करायचा होता दादा. बाई मला दे नाही गुड महादेव मला गुरुदेव मला एक व्हिडिओ काढायचा ही अख्खं दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी राया महादेवा 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 हाय बाटली गाडीत देवा महादेवा रे दत्त हे वनी कुचकी आहे आणि ही पोरगी चांगली चालू करू नको. मी इकडे करणार तिकडे येणार. चालू दत्त. स्वामी चला. पाय दाबते देवाचे. देवाला असं छत पाय नव्हतं काहीतरी. थांबव. लई पाय वाजते. हे कोणचा तीर्थ आहे? मोबाईल बंद करणे का? अष्टतीर्थ आहे. आतमध्ये मोबाईल चालत नाही. अष्टतीर्थ कडगंजी गुरुचरित्राच्या हस्त लिखित मूळ प्रतिदिन दर्शनाचा लाभ. व्हिडिओ काढून देतात का नाही काय माहिती. सायनदेव साखरे यांचे मूळ वंशस्थ श्री अनाजी पंत अंबाजी पंत कुलकर्णी हे येतात. ते कुलकर्ण्यांच्या घरी जायचं म्हणजे. हा हा या कुलकर्ण्यांच्या ना. इथं कुलकर्णी. हा ते कुलकर्णी आहे ना. हा हा ते गुरुचरित्रात आहे ना कुलकर्णी. किती बघा आपलं केवढं मोठं भाग्य आहे आपल्याला इकडे. पण आहे ना ह्याच्यात पण आहे ना सायनदेव गुरुचरित्रात. अगं गुरुचरित्र सायनदेवाचे वंशज आहेत तिथं. शायन देवाचे वंशज. श्रीपाद श्रीवल्लभांच्या ह्याच्यात अगं श्रीपाद वल्लभ आणि गुरुचरित्र एकच आहे. एकच आहे. आता पुढच्या वर्षी आता गुरुचरित्रात पण आहे ना श्रीपाद वल्लभांचंच जास्त आहे. सायन निवास. जुनं पहिलं असं हे वट्टी बिट्टी. बाळा काय करतोय? ए पडशील तू एवढ्या मोठ्या चप्पलनी. कुरडई पापडी सगळे होय. भावाची सेवा आहे. हा का? त्यांचे वंशज इथं राहतात ना सायनदेवचे वंशज. घरच आहे इथं राहतातच. ये देखो गुरुचरित्र वरसाल. हा सांगतो मी. सायनदेवाचं हे मूळ घर. हा ना. ते मंदिरची जागा पण आमचीच आहे. जुना वाडा होता. ते दोघं भावामध्ये तर जागा काय करायचं म्हणून मंदिराला दिले. अच्छा. आम्ही 550 वर्ष पूर्वी लिहिलेला ग्रंथ
अजून कर्दळीमध्ये महाराज गुप्त होता ना, पादुका आमच्या अवशेष दिले. पादुका 2 घरामध्ये ठेवून घेतले होते. ते मंदिरची जागा आणि लिंगायत लोक कब्जा केले. लिंगाच्या लोकांनी ते तर राहायचं नाही. असं बघा काय नाही. जुनं त्याला स्पर्श करायचं. हे सगळी सगळी शोधली ना पुस्तकांची. खाली बस ना बाई, खाली नको ठेवा. खाली ना मांडी ठेव ना. जुनं गुरुचरित्र. हा आता हे जुनं आहे. किती भाग्य माझं, जुनं पुस्तक माझ्या मांडीवर घ्यायला मिळालं. पहिला असं जुनं बाई विनिता हे घर वनिता हे घर ना खाली बस ना. बघा त्याचं एक फोटो पानं बिनं. हा हा बघ ना किती सुंदर आहे. पहिला तुम्ही त्याचं स्कॅन केलं का? एक त्याचं घ्या फोटो. फोटो एकच काढ. एकच काढ. फोटो कसं काढायचं? थांबते काढते. मला त्याचा फोटो काढायचा. गुरुचरित्र ओरिजिनल येते, त्याचं त्यांनी स्कॅन Scan करून ठेवलं. स्कॅनिंग करायचं. म्हणजे आपल्यासारख्यांना ओरिजिनल कुठे आहे? हे ओरिजिनल आहे. ते मनाला तयार केलं. गुरुचरित्र ओरिजिनल पहिलं लिहिलेलं सगळ्यात हे पोथी. कुलकर्णींचा म्हणजे ऐकलंय आणि घर पण बघितलेलं आहे. हे बघ. हे कुलकर्णींचा वाडा, त्यांचे वंशज श्रीपाद शिववर्धन. किती छान आहे. श्रीपाद पादुका त्यांचा वाडा. ते नवीन आता हा 100 धर का ताई मोबाईल. तुम्ही रोज सेवा करता ना? हात नाही लावायचा तिकडे. त्याला नाही हात लावायचा. त्याला नाही हात लावायचे. किती पुण्य आहे यांची. करू ना बंद. गुढी करू ना बंद आता. नाही नको पाणी. पाणी प्यायचं का या? एकच ग्लास द्या. जुनं घर. छान वाटतं बघ ना. गरम गरम नाही होत. ही फरशी पण बघ ना गरम वाटते. हे बायका घरीदारी बायकाच. घरीदारी बायकाच. मंदिर बांधले त्यांचीच जागा आहे. त्यांनी मंदिराला दिलेली कुलकर्ण्यांनी. इथं मंदिर, इथं पादुका आहेत त्यांच्या, निर्गुण पादुका.
दंडवते महाराज भगवत कार्यकल्प राजधानी सद्गुरु चरण कमल मंगलम. मोबाईल बंद करा. पादुका तिकडे ठेवल्या. नाही गावाला नेले कार्यक्रम आहे तिथे. मला असं खाली पण घेतलं वाईट ठेवता ना त्याला सुट्टे पैसे नंतर देते. नाही नाही फोटो प्रदक्षिणा नाही मारली का तू? पादुका नेलेल्या आहेत तिथल्या. काय काय मला ऐकलंच नाही. दत्त याग जेव्हा करतो ना हां 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 तेव्हा तिथं जे भस्म निघालं होतं हां हां ते भस्म त्या यागाच्या भस्मामध्ये थोडे मिसळतात म्हणून लोकांना प्रसाद म्हणून देतात. ही सगळी माहिती त्याच्यावर मिळेल. सखी सुनैना टाका बरं त्याच्यावर. एक मिनिट हां. दत्त याग दत्त जयंतीला होतो. दत्त जयंतीला गुरुपौर्णिमा पाणी सांगा. काय बरं मी विचारणार सखी ते मी तुला काय मागं म्हणलं होतं ग ते मला दत्त महाराजांचं सांगितलेलं काय ग दत्त महाराजांचं काय मला त्यांनी विचारायला लावलं होतं मला आत्ता लक्षात आलं. किती झाले? 19.
चाललोय आपण अक्कलकोटला. आपलं ज्ञान मंदिर तिथे म्हणलं महाग आल्या. आपल्या बॅग आहेत किती तर बॅग आहेत.